ऐका सेवा काय करताय हो? ही सेवा आहे का? सर तुम्ही आवाज हळू करा. काय करायचं? जा माझ्यावर 353 दाखल करा. जा आत्ता जा. अशोक शेळके इथे बसला, माझ्यावर 353 दाखल करा. मॅडम सर मी काय म्हणतो, तुम्ही चांगली सेवा करा. डॉक्टर इसुबाई हे डॉक्टर आहेत, यांना ब्रँड लिहायचा अधिकार नाही, ह्यांनी जेनरिक लिहावं. आणि हे डॉक्टर मला काय सांगतात तर आम्हाला ब्रँड लिहायचा अधिकार आहे. आता ह्यांना कुठल्या याच्यामध्ये ब्रँड लिहायचा अधिकार आहे? जून 2019 में मैन्युफैक्चरिंग है और मई 2024 में आता 2027 ला होणार आहे, एक्सपायर होणार आहे, पण याच्यात टाकला एक्सपायरी मध्ये टाकले. ओ देखिए, हे देखो ये बॉक्स जिसमें विशाल जी, ते आमचे नगरसेवक विशाल दाखवतो तुम्हाला. हा का? ये देखो पूरा ये एक्सपायरी बॉक्स है, ये पूरा बॉक्स. इसमें 2027 के जो है वो भी एक्सपायरी में डाल दिया. मतलब हाँ रैकेट है ना पूरा. इसके बाजू में ही देखे 2024 का एक्सपायरी वाला माल है. इधर ये देखो 27 वो में देखो एक्सपायर होने वाला. सब मटेरियल देखो कैसे रखा हुआ है. दवाई ये देखो कैसी है. ये देखो कौन सा था ये वाला ना? भाई ये जिसमें ब्लड सैंपल लेते हैं, यूरिन सैंपल लेते हैं, ये पूरा माल एक्सपायरी है. ये भी देते क्या? ये पूरा माल एक्सपायरी है. देखो फरवरी 2026 में एक्सपायर हुआ है. ये पेशेंट आते हैं उनको ये देते हैं. यस, वो एक्सपायर हुआ. और ये देखो 28 में ज्यादा करके एक्सपायरी वाला माल रखा गया है. ये पूरे बॉक्स ये एक्सपायरी जो वाले बॉक्स इंजेक्शन है ये जो इंजेक्शन है 2023 में एक्सपायर हुआ है. फिर भी यहाँ पे माल रखा गया है. 2023 का आप डेट देख सकते हैं. और ये 2027 मतलब जो आगे चलने वाला है वो भी इसमें डाला है. और जो एक्सपायरी माल भी साथ में रखा गया है. स्टोर में भी एक्सपायरी. दोस्तों नमस्कार. दोस्तों वसई विरार महानगर पालिका क्षेत्र में चरमरा रही व्यवस्था के बीच में आज जो खुलासे हुए वो हर किसी को यहाँ स्तब्ध कर देंगे. खुलासा ऐसा है, इस समय मौजूद है वसई विरार महानगर पालिका के सबसे बड़े अस्पताल डीएम पेटेड हॉस्पिटल में. यहाँ पर भारतीय जनता पार्टी के नवनिर्वाचित नगर सेवक घट नेता अशोक शेरके, उनके साथ विशाल यादव, अभय कक्कड़, ऐसे तीन नगर सेवक यहाँ आए. उन्होंने यहाँ एक बड़ी कार्रवाई करते हुए यहाँ पकड़ा है कि एक्सपायरी और होने वाली एक्सपायर दोनों मेडिसिन एक साथ में रखी हुई है और 2-2 साल 3-3 साल पहले हो चुकी एक्सपायर मेडिसिन यहाँ रखी हुई है. उस पूरे मामले को वो एक बड़ा घोटाला बता रहे हैं, मेडिसिन का घोटाला बता रहे हैं. आप हम सभी जानते हैं कि वसई विरार महानगर पालिका में पिछले कुछ समय से जब से डॉक्टर भक्ति चौधरी एमओएच के पद पर आई है तब से विवाद सामने आते रहे. इससे पहले एक मामला सामने आया था डुप्लीकेट दवाइयों का. वहाँ पर महानगर पालिका क्षेत्र में ऐसी कंपनियाँ पकड़ी गई थी जो डुप्लीकेट दवाइयाँ सप्लाई कर रही थी. उस पर पिछले साल कार्रवाई हुई और अब नया मामला ये सामने आया जिसमें यहाँ डीएम पेटेड हॉस्पिटल में एक्सपायर होने वाली और एक्सपायर हो चुकी दवाइयाँ डाली हुई है. इस पर सीधा बीजेपी के नगर सेवकों का ये आरोप है कि ये एक बड़ा खेल है, रैकेट है और जो फार्मासिस्ट कंपनी है उनके साथ में मिलीभगत करके महानगर पालिका का पैसा लूटने का एक षड्यंत्र है. यहाँ पर अभी हम आए, हमने देखा यहाँ पर जो अशोक शेरके घट नेता है उनका यहाँ पर कुछ वाद विवाद भी यहाँ डॉक्टर से हुआ है. वो सब आप आगे वीडियो में देखेंगे. तो कुल मिलाकर ये एक बड़ा सवालिया निशान यहाँ खड़ा हो गया कि आखिरकार वसई विरार महानगर पालिका क्षेत्र में चल क्या रहा है. पिछले 5.5 साल के प्रशासकीय राज में क्या हुआ है, इसका आगे पूरा काला चिट्ठा आगे के दिनों में खुलने वाला है, ऐसा हम कह सकते हैं. फिलहाल वीडियो में आगे सुनिए क्या कुछ कहना है भारतीय जनता पार्टी के नगर सेवकों का. और हमने यहाँ की डॉक्टर जो इंचार्ज ऑफिसर उनसे बात करने की कोशिश की, उन्होंने हमें जवाब देने से मना कर दिया. और फिलहाल आगे वीडियो में आप सुनिए क्या कुछ कह रहे हैं भारतीय जनता पार्टी के नगर सेवक. अभी के लिए इतना ही. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. जो बोलेल त्याला फिरवणार. सर आपलं नाव? शेळके साहेब, काय झालं आज आपण इकडे व्हिजिट केलेली आहे, तर काय प्रकार चाललेला आहे? सर डीएम पेटीट म्हणून महापालिकेचं एक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झालेले मोठ्या प्रमाणात औषध आहेत. त्याचबरोबर डॉक्टर फार्मसी जितू यांचं एक मोठं रॅकेट आहे. या रॅकेटमध्ये हे लोक काय करतात तर एक्सपायर होणार 3 महिने आधी ऑर्डर करतात आणि करोडोचा भ्रष्टाचार डॉक्टर भक्ती आणि त्यांचा फार्मसी जितू करतोय. आणि ह्या सगळ्यात कमिशनर काय झोपले आहेत का? लोकांच्या जीवाशी का खेळलं जातं? आता तुम्ही वरती जा, एक्सपायर झालेली औषधासोबत नवीन औषधं एकत्र जॉईंट आहेत.
2022ची एक्सपायर झालेली औषधं पण आज त्या यांच्या लॅब याच्या फार्मसीमध्ये आहेत. अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार डॉक्टर भक्ती आणि जितू यांचा फार्मासिस्ट करतोय. आपला नेमका आरोप काय? नेमका आरोप काय तर एक्सपायर झालेली औषधं ऑर्डर करून डॉक्टर भक्ती करोडो रुपये लाटते. महापालिकेची लूट चालू आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळलं जात आहे. काय वाटतं डॉक्टर भक्तीच्या वर कोणाचा हात आहे का? डॉक्टर भक्तीच्या वरती आता कोणाचा हात आहे आज कळेल ना. आता कोणाचे किती फोन येतात त्याच्यावर कळेल मला की डॉक्टर भक्तीच्या वरती कोणाचा हात आहे. राणी बिजलीचं बोलणं काय? राणी बदलानी ज्या इथल्या डॉक्टर आहेत त्यांना या ऑर्डर संदर्भात काही माहीत नाही आहे. जे काय माहिती आहे ते डॉक्टर भक्ती आणि जितू यांचं मोठ्या प्रमाणात चाललेलं रॅकेट आहे. इकडे आपण बघितलं ब्रँडेड मेडिसिन पण लिहिले जाते. ते अजून एक निदर्शनात आलंय की डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवरती ब्रँडचं नाव लिहित आहेत. जनरिक लिहू शकतात, ब्रँड का लिहित आहेत? तर ब्रँड आणि डॉक्टरांचं काय संगणमत आहे? हे एकाच हॉस्पिटलला नाही, महापालिकेच्या बऱ्याच हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचं चाललेलं आहे. तुमचा सध्या विवाद पण झाला होता, तो काय विषय होता? कोणता? मध्ये आता बोलाबोली पण झाला होता डॉक्टर. आम्ही ज्यावेळी आतमध्ये फार्मा यांचा स्टोरूम जेव्हा ओपन करायला सांगितलं ना तेव्हा त्यांच्या इथल्या फार्मसीज आहेत त्या सांगतात की हा जेंट्स रूम आहे. आणि आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो ना खोलायला सांगितलं जेंट्स रूम आहे, स्टोर रूम नाही म्हणाल्या. आणि आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा बघितलं तर औषधांचा भंडार पडलेला आहे. आपण काय सांगणार विशाल भाऊ? सर्वप्रथम तर आम्ही सकाळी जेव्हा 10 वाजता इथे आलो आम्हाला निदर्शनात आलं का इथे औषधं एक्सपायरी आणि याचा खूप घोटाळा चालू आहे. त्या टायमाला भक्ती मॅडम ज्या आहेत त्यांनी आम्हाला खोटं माहिती दिली का हा स्टोरूम नाही, हा आमचा स्टोरूम मागे आहे. पण आम्ही जबरदस्ती जेव्हा ओपन केलं तेव्हा निदर्शनामध्ये आलं का एक्सपायरी झालेला स्टॉक आणि जो आता चालू असलेला स्टॉक दोन्ही एकत्र ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट त्यांना विचारल्यानंतर सांगतात ते आमचा स्टोर रूम आहे. त्याच्यात दोन्ही कशाला? त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या स्टोर रूममध्ये गेले. जेव्हा आम्ही त्यांच्या क्लिनिकमध्ये खाली गेले तेव्हा समजलं का तिथे पण एक्सपायरीचं देतात. म्हणजे जनतेच्या जीवाशी पण खेळतात आणि स्कॅम पण करतात. म्हणजे करोडोचा घोटाळा चालू आहे इथे ते निदर्शनात आलं. आता तुम्ही बघा, तुम्ही आता अशोक शेळकेंचं तिथे भांडणसुद्धा झालं त्या गोष्टीवरनं. तर तुम्ही त्याच्यावर ब्रँड का लिहिता? याचा अर्थ तुम्ही जो माल खरेदी करता 2 महिन्यात जे एक्सपायर होणारा माल जो आहे तो तुम्ही आज विकत घेणार का? हे लोक आज विकत घेतात जे 2 महिन्यानंतर एक्सपायर होणार आहे. म्हणजे हा लाखो करोडो रुपयाचा घोटाळा चालू आहे. आणि आज आम्ही नगरसेवक म्हणून सगळ्यांनी तिथे आम्ही सांगितलं की अशा लोकांवरती कारवाई पण केली पाहिजे. एक्सरे सोनोग्राफीचा काय प्रकार आहे? सोनोग्राफी आता जेव्हा आज इथे आल्यानंतर माहिती मिळाली का इकडे अजूनपर्यंत सोनोग्राफीची मशीन आहे ती आता बऱ्याच लोकांकडनं माहिती मिळाली ती चालू आहे, बंद आहे, कोणालाच काय माहिती नाही. लोकांना बाहेर पण जावं लागतं. मग जर महापालिकेचं हॉस्पिटल असताना लोकांना बाहेर जावं का लागतं? इथे डिलिव्हरी करण्यासाठी ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरसुद्धा अवेलेबल नाही. तर हे आज इथे आले म्हणून आम्हाला माहिती पडली. त्याचे किती असे घोटाळे असतील महापालिकेमध्ये ते आम्ही एक एक करून सगळे बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. आपल्या इकडे मोठ्या 200 खाटाच्या हॉस्पिटलची मागणी सुरू आहे. पण हा सर्वात मोठं हॉस्पिटल असून इकडे सुविधा नाही, इकडे असा प्रकार चालला, याच्याबद्दल काय सांगा? आता आम्ही नवनिर्वाचित नगरसेवक आम्हाला जवळपास 1.5-2 महिने झाले. आता जसं जसं आम्हाला अशा गोष्टी निदर्शनामध्ये येतात, आता मागे तुम्ही बघितलं असेल आम्ही स्मशानभूमीचा पण स्कॅम काढला होता, त्याच्यावर पण कारवाई करायला सांगितली. आता आम्ही आज इथे आलो, आता आम्ही आज आहे पूर्ण दिवस आहे तिथे. आम्ही आता बघूया आणखीन काय काय घोटाळे आहेत ते आम्ही पूर्ण बाहेर काढणार. तुमचं नाव बोला ना. मागणी? माझं नाव विशाल जाधव, नगरसेवक वॉर्ड क्रमांक 21. मागणी काय आपली? आमची मागणी एकच आहे का जनताच्या जीवाबरोबर खेळायचं बंद करा आणि जनतेच्या पैशाबरोबर खेळायचं सुद्धा बंद करा. कारण हा महानगरपालिकेमध्ये येणारा जो पैसा आहे तो जनतेचा पैसा आहे. टॅक्समधून जो पैसा येतो त्यांच्याच पैशांनी त्यांच्याच जीवाशी जर खेळणार असतील तर आमच्यासारखे नगरसेवक नक्कीच यांच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी लढणार. याच्या कारणीभूत कोण? याचा कारणीभूत हे स्कॅमवाले लोक, जे लोकांना घोटाळेच करायचे आहे. जे डॉक्टरच्या वेशामध्ये जर तुम्ही इथे असाल आणि तुम्हाला जर रुग्णाच्या सेवेसाठी इथे ठेवलेलं आहे, पण तुम्ही ते सोडून तुमचा पैसा भरायचा आहे, तुमचं पोट भरायचं आहे, जनता मेली तरी चालेल, तर हे आम्ही करून देणार नाही. सर अबे सर क्या कहना चाहेंगे आप पूरे प्रकरण में? आज हम लोग डीएम पेटिट हॉस्पिटल बारनाका वसई पश्चिम के आए हॉस्पिटल में सुबह 9:30 बजे हम लोग आए थे. जब आने के टाइम हम लोग ने पहले डायरेक्ट फर्स्ट फ्लोर पे गए, तभी हमने एक फार्मासिस्ट मैडम थी उनसे विनती की कि ये लॉक खोलो, हमको स्टॉक देखने का है. तो उन्होंने बोला यहाँ पे कुछ नहीं रहता है स्टॉक, बाजू की बिल्डिंग में रहता है, यहाँ पे सिर्फ लोग सोने के लिए इधर आते हैं. हमने ज़बरदस्ती जब भी खुलवाया तभी हमको पता चला वहाँ पे स्टॉक रखा गया था. और स्टॉक में देखा जा रहा है कि वहाँ पे एक्सपायरी वाला माल और नॉन एक्सपायरी वाला माल दोनों माल एक ही जगह पे पड़ा हुआ है. जहाँ पे 6 बॉक्स इंजेक्शन के जो 2026
जनवरी में एक्सपायर हुआ माल पड़ा हुआ है। आपने भी वीडियो देखा रहेगा और आपने भी जाके देखा रहेगा। यहाँ पे जो डॉक्टर्स है और फार्मासिस्ट है, फार्मासिस्ट मेरे ख्याल से 7 फार्मासिस्ट यहाँ पे रखा है, किसी का कोऑर्डिनेशन नहीं है, किसके पास क्या स्टॉक है वो पता नहीं है उनको, जो स्टॉक मेंटेन किया जाता है वो पता नहीं है। हम एक बिल हमने देखा, ऐसा अनेक बिल है, पर एक बिल में देखा जा रहा है कि 90वें महीने में खरीदी है और अप्रैल में उसकी एक्सपायरी है। तो 6 महीने के लिए हम स्टॉक क्यों मंगाते हैं? इसमें कुछ ना कुछ गड़बड़ है, इसमें किसी ना किसी का कमीशन है। इसके लिए आज ये कह रहा है, आज हमने जो टैबलेट देता है, जो फार्मासिस्ट वहाँ पे बैठा है, उसके पीछे साइड में हमने देखा कि 2026 मार्च का एक्सपायरी वाला माल है। वो बोलता है मुझे पता नहीं है, मैं वो नहीं देता हूँ। ये किसके साथ खिलवाड़ कर रहे हैं? आम जनता के साथ, जो कम पढ़े लिखे हैं उनके साथ। जब आप दवाई लिख के दे रहे हैं तो डॉक्टर क्या बोल रहा है? ब्रांड लिख के दे रहा है। ब्रांड लिख के देने की ज़रूरत है क्या? क्या भाजपा इस पूरे मामले को महासभा में उठाएगी? 100% महासभा में लेगी। हम ऐसे ही विषय पे, जनता को जो त्रास हो रहा है वो विषय पे हम लोग लड़ते हैं और उसके ऊपर सॉल्यूशन लाएंगे। जो यहाँ के जो फार्मेसीज है उसको हम लोग, उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, हमारी मांग भी है। और ऐसी कई सारे हॉस्पिटल है, वहाँ पे हम जाने वाले आने वाले समय में, और ये विषय हमारे आमदार राजन नायक साहब को भी हमने जानकारी दी है और वो भी विधानसभा में ये विषय उठाने वाले। पूरे प्रशासकीय कार्यकाल के दौरान 5.5 साल में बहुत कुछ घोटाले हुए। क्या हर एक घोटाले पर भारतीय जनता पार्टी जवाब पूछेगी? जो घोटाले हुए उसके ऊपर आज जब भी हम लोग जो नगर सेवक बन के आए, जनता ने हमको चुन के लाया, जनता की वजह से आज हम लोग जहाँ पे हैं, तो जनता को हम लोग को कुछ ना कुछ सुख देना पड़ेगा। जो गलत हो रहा था उनके साथ वो ख़त्म करना पड़ेगा। हमारे 5.5 साल नहीं, जितने 35 सालों में जो कांड हुआ है वो सारा हम लोग निकालेंगे और जनता के सामने रखेंगे। धन्यवाद। ज़्यादा करके एक्सपायरी वाला माल रखा गया है। ये पूरे बॉक्स ये एक्सपायरी जो वाले बॉक्स इंजेक्शन है, ये जो इंजेक्शन है 2023 में एक्सपायर हुआ है, फिर भी यहाँ पे माल रखा गया है। 2023 का आप डेट देख सकते हैं। और ये 2027, मतलब जो आगे चलने वाला है वो भी इसमें डाला है और जो एक्सपायरी माल भी साथ में रखा गया है। स्टोर में भी एक्सपायरी माल युवा आपल्याला दाखव ना, कुठे गेला? ये वो एक्सपायरी वाला माल 2023 ला एक्सपायरी आहे। तो एक्सपायरी तू बोल ना, 27 वाला। बोल ना, बोलतो। हे बघा, हा हे बघ, एक मिनिट. जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी नाही आहे. नगरसेवक इथे उभे आहेत, करावंच लागेल साहेब. जनतेच्या पैशाने तुम्ही इथे उभारलंय सगळं, बरं करणार म्हणजे काय? करावं लागेल. हे असं सगळं काहीतरी बोलू नका. अक्कल नसते सर, तिथे आलेला माणूस आहे ना, गरजवंत असतो आणि तू गरजवंताला अक्कल नसते. सर तुम्ही ब्रँड लिहिलात ना, तुम्हाला ऐका, तुम्ही सेवा काय करताय हो? ही सेवा आहे का? सर तुम्ही आवाज हळू करा. काय करायचं? जा माझ्यावर 353 दाखल करा. जा आत्ता जा. अशोक शेळके इथे बसला, माझ्यावर 353 दाखल करा. सर मॅडम, सर मी काय म्हणतो, तुम्ही एक चांगली सेवा करायला बसलात ना. डॉक्टर युसुफबाई हे डॉक्टर आहेत, त्यांना ब्रँड लिहायचा अधिकार नाही, त्यांनी जनरिक लिहावं. आणि हे डॉक्टर मला काय सांगतात, तर आम्हाला ब्रँड लिहायचा अधिकार आहे. आता ह्यांना कुठल्या याच्यामध्ये ब्रँड लिहायचा अधिकार आहे ते मला सांग. ब्रँड लिहिलाच की नाही? करा आर्ग्युमेंट. नाही करा आर्ग्युमेंट. याची एक कॉपी घे मॅडम. मला पेशंटने सांगितलं मॅडम, मला कोणी सांगितलं? हे मी आलो, माझं प्रिस्क्रिप्शन आहे. सगळ्या गोष्टी निदर्शनामध्ये आल्या का नाही? चुकीच्या आहेत का नाही? तुम्ही त्यांना सांगा या गोष्टी चुकीच्या आहेत का नाही. तुमच्या स्टोअर मध्ये एक्सपायरी औषधं चुकीची नाही. मॅडम तुमच्या डॉक्टरांनी काय बोलावं त्यांना सांगा, ते आम्हाला सरळ सांगतात. मी तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग देतो की आम्हाला ब्रँड लिहायचा अधिकार आहे. असू शकतो म्हणजे काय? असू शकतो सांगितलं ना. का नाही? ब्रँड लिहिलात म्हणजे तुमचं संगणमत का नाही? मावशी मेडिकल मध्ये काय दाखवणार की मला हे औषध द्या, तो मेडिकल वाला काय सांगणार माहितीये का? ह्या कंपनीचं औषध, ह्याच कंपनीचं औषध मागणार ना, जनरिक म्हणून मागणार नाही ना. गरजवंतांचं डॉक्टर. मॅडम मला तुमच्याशी काही प्रॉब्लेम नाही. हे जे तुमचे डॉक्टर आहेत ना, ते मला जे सांगतात ना, ते मी तुम्हाला सांगितलं. त्यांना फार कळतं का?
नाही, ब्रँड लिहायचा अधिकारच नाही तुम्हाला. तुम्ही मला दाखवा एखादा GR की तुम्ही ब्रँड लिहू शकता. द्या, लिहा. मला आत्ताच्या आत्ता दाखवा. मॅडम यांना सस्पेंड नाही केलं ना, मी इथून जाणार नाही. का लिहिलं यांनी ब्रँड आणि मला सांगतात? मॅडम आम्ही लोकप्रतिनिधी आहे, आम्हाला लोकांची जबाबदारी आहे. आणि मी चुकीचा जर तुमच्याशी कुठला वाद घालत असेल ना, तुम्ही आता पोलिसांना बोलवायचं, माझ्यावर गुन्हा दाखल करायचा, मी तयार आहे. एकही चुकीचा शब्द आपण स्कॅम मध्ये सामील आहात. हे मॅडम या तुमच्या एक्सपायरी स्टॉक मध्ये तुमच्या पुढे चालणाऱ्या स्टॉक काय ठेवलाय? फोटो मारतो. फोटो घ्या आपण. त्यांना सांगा काय बोलतात ते कळतं का त्यांना? काय म्हटलं का मला आता कुठल्या तरी पेशंटने दाखवलं मी आलो म्हणून, मी आज आलो म्हणून दाखवलं. असं रोज घडत असेल तर हे पेशंट काय मी आणून ठेवले काय? ते त्यांना मी आणलं आणि इथे बसवलं की मी येणार आहे, मग आणि मला दाखवा. गोष्टी झाल्या नाही पाहिजे. मॅडम या डॉक्टरांनी मी करणार, त्यांना आज सस्पेंड केलं पाहिजे. ते जर सांगतात ठामपणे की आम्ही ब्रँड लिहू शकतो, मॅडम त्यांना काय बोलायचं कळतंय तुम्हाला? सर्वांसमोर बोलले, ऑन रेकॉर्ड आहे. त्या मॅडमनी पण कसं चुकीचं बोलल्याची माहिती आहे ना. हे तुम्ही showroom आहे. आम्ही सांगितलं आणि वरती स्टोर रूम होता. आणि स्टोरूम मध्ये तुमच्या बघा ना एक्सपायरी औषध पण आहेत तिथे आणि त्याच्यात जोडीला पुढे चालणारी औषध पण ठेवतात. आज स्कॅम झाला ना पूर्ण मॅडम. हे पण याच्यात ठेवलंय. यहाँ पे तो है ही, स्टोर में भी एक्सपायरी वाला माल रखा है. मतलब लोगों के जान के साथ खेलने को बहुत इनको इजी लगता है. मतलब एक गोडाउन के जैसा दवाई रखा गया है जिसमें एक्सपायरी का भी माल है और नॉन एक्सपायरी जो होने वाला एक्सपायरी है 2 महीने के अंदर वो भी माल रखा गया है. एक्सपायरी वाला है. ठीक आहे, हे एक्सपायरी पण इथे नॉन एक्सपायरी सोबतच ठेवलेलं ना. और ये एक ही रूम नहीं है. आज आणि मी विशाल जाधव. आम्ही आज रेट टाकली असता इथे आम्हाला लक्षात आलं डीएमपीटी हॉस्पिटलमध्ये एक्सपायरीचा माल आणि पुढे चालणारा माल या लोकांनी आधीच विकत घेऊन ठेवलं, सगळं एकत्र ठेवलं. तर ह्याच्यामुळे आणि खाली स्टोर मध्ये गेल्यानंतर पण निदर्शनामध्ये आला तर ते जनतेला पण तो एक्सपायरी वाला माल स्टोर मध्ये ठेवलाय. म्हणजे जीवाशी पण खेळतात आणि यांचा स्कॅम पण चालू आहे. आज आम्ही हा खुलासा करून देणार आहे. डाल दिया एक्सपायरी के साथ जो एक्सपायरी हुआ वो माल उसके साथ में ये माल पड़ा हुआ है. ये पूरा पैसे का रैकेट चालू है. लोग काय पे मेडिसिन वालों के साथ हे बघ 2030 ची एक्सपायरी आहे आणि एक्सपायरी एक्सपायरी में डाला है 2030 का. ये स्टॉक देखो. नहीं लिखा हुआ है. आज कुछ भी लिखा हो लेकिन वो 30 का एक्सपायरी है ना, 10 अक्टूबर 30 का एक्सपायरी है. तो जैसे इधर माल इन्होंने नहीं रखा रखना गया चाहिए है ना. और ये एक्सपायरी वाला माल है और न्यू स्टॉक भी इधर ही. हे पण याच्यात ठेवलंय. यहाँ पे तो है ही, स्टोर में भी एक्सपायरी वाला माल रखा है. मतलब लोगों के जान के साथ खेलने को बहुत इनको इजी लगता है. मतलब एक गोडाउन के जैसा दवाई रखा गया है जिसमें एक्सपायरी का भी माल है और नॉन एक्सपायरी जो होने वाला एक्सपायरी है 2 महीने के अंदर वो भी माल रखा गया है. एक्सपायरी वाला है. ठीक आहे, हे एक्सपायरी पण इथे नॉन एक्सपायरी सोबतच ठेवलेलं ना. और ये एक ही रूम नहीं है. आ जाओ इधर. हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.